सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती मोहम्मद मुइझू स्वतःच्या देशातल्या लोकांच्या आणि नेत्यांच्या टार्गेटवर आलेत। भारतात आल्यानंतर मुइझूंनी द्विपक्षीय पत्रकार परिषदेत भारत आणि मालदीव संबंधांबाबत अनेक गप्पा मारल्या। आपण कसे नैसर्गिक मित्र आहोत, कसे जवळचे आहोत हे सगळं ज्ञान दिलं। मात्र 6 महिन्यांपूर्वीच मुइझू यांचा ॲटिट्यूड काय होता हे भारतीय विसरलेले असले तरी मालदीवचे लोक मात्र अजून विसरलेले नाहीयेत। मुइझूंनी जेव्हा भारत आणि मालदीव मैत्रीच्या गप्पा मारल्या त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल तर करण्यात आलंच, मात्र मालदीवमधील प्रमुख विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांनीही मुइझूंना सुनावलंय। खोटं बोलून आणि यू टर्न घेऊन डिप्लोमसी होत नसते असे धडे त्यांना स्वतःच्या देशातले राजकारणी देत आहेत। मुइझू हे प्रो चायनीज राजकारणी म्हणून ओळखले जातात। सत्तेत आल्यानंतर ते चीनच्या फक्त जवळच गेले नाहीत तर त्यांच्या नेत्यांनी मोदींची नक्कल केली। यानंतर भलेही मुइझूंनी या नेत्यांवर कारवाई केली असेल, मात्र यानंतर भारत आणि मालदीवचे संबंध कोणत्या दिशेने चाललेत याची एक कल्पना यायला लागली। मुइझूंना मालदीवच्या नेत्यांनी आणि जनतेनेच कसे धडे दिलेत ते या व्हिडिओत मी दाखवणारच आहे। शिवाय मालदीव हा अत्यंत छोटासा देश असला तरी भारतासारखा एवढा मोठा देश मालदीवसोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी का कायम प्रयत्नशील असतो तेही या व्हिडिओत समजून घ्यायचे आहे। भारतापासून दक्षिणेकडे गेलात की तुम्हाला इथे छोटासा मालदीव हा देश दिसेल। मालदीवमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मालदीव जनता पक्षाचे नेते अब्दुल्ला शाहिद यांचे हे ट्विट पहा। भारताने मालदीवसोबत जे विविध करार केलेत आणि संबंध पुन्हा सुधारतायत हे पाहून शहीद यांनी समाधान व्यक्त केलंय। भारताने आमच्या ज्या मागण्या होत्या त्या जवळपास सर्व मान्य केल्यात, त्याबद्दल आम्ही आभार मानतो असं ते म्हणतात। सध्या आम्ही जे पाहतोय त्यावरून असं दिसतं की सध्याच्या सरकारला खोटं बोलून डिप्लोमसी करायची नसते याचं आकलन झालेलं आहे। कसलाही प्रशासनाचा अनुभव नसल्यानंतर काय होतं ते आतापर्यंत आम्ही अनुभवतोय, अशी पोस्ट परराष्ट्र मंत्री राहिलेल्या शहीद यांनी लिहिली। याशिवाय मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी एक पोस्ट लिहिली। मोहम्मद नशीद यांच्या काळात मालदीव आणि भारताचे संबंध एका वेगळ्या उंचीवर गेले होते। भारत आणि मालदीव हे नैसर्गिक मित्र आहेत असं नशीद म्हणतात। आपण कायम मित्र राहायला हवं आणि भारतासोबतची मैत्री पुन्हा सुधारते हे पाहून नशीद यांनी समाधान व्यक्त केलं। मुइझू यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेचं न भरून निघणारं नुकसान झालंय। याशिवाय या बेजबाबदारपणामुळे मालदीवच्या प्रतिमेलाही तडा गेलाय। याला पूर्णपणे सध्याचं मुइझू यांचं सरकार जबाबदार आहे, अशी टीका मालदीवमधील विरोधी पक्षाचे नेते फयाज इस्माईल यांनी केली। मुइझू यांनी अनावश्यकपणे चीनच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला। आपल्याला कुणीही कर्ज देत नाहीये, राजकीय आणि आर्थिक नुकसान झालंय असं म्हणत मालदीवमधील प्रमुख विरोधी पक्षनेते मुइझू यांना दोष देत आहेत। ज्यावेळी भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणं कमी केलं त्यानंतर मालदीवमधील जनतेचाही रोष आपोआप मुइझू यांच्या विरोधात गेला। मालदीव हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे। इथे पर्यटकच न आल्यानंतर इथल्या लोकांच्या रोजगाराचं काय झालं असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। याच मुइझूंनी निवडणुकीच्या आधी इंडिया आउट अशी मोहीम चालवली होती। भारताचं जे सैन्य मालदीवमध्ये होतं त्यांना तातडीने परत बोलवून घेण्याचा पहिला आदेश त्यांनी सत्तेत आल्यानंतर काढला। गेल्या वर्षभरात एवढ्या घडामोडी घडलेल्या असतानाही भारताने मोठ्या मनाने मालदीवला आर्थिक मदत केली, कारण मालदीव हा कित्येक शतकांपासून भारताचा मित्र देश आहे। मालदीवकडील परकीय चलन सध्या संपलेलं आहे, तर भारताने स्वॅप ॲग्रीमेंट करत मालदीवला परकीय चलन देण्याचा करार केला, ज्यामुळे मालदीवला आयात करणं सोपं होईल। आरबीआयकडून मालदीवला ही मदत केली जाईल। याशिवाय काही आर्थिक मदतही भारताने मालदीवला केली आहे। हे पाहून मालदीवमधील नेत्यांनी भारताचे आभार तर मानलेत, शिवाय मुइझू यांची शाळाही घेतली। सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात मालदीवमधील लोकांनी मुइझू यांना ट्रोल केलं। मालदीव हा देश छोटा जरी असला तरी भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत गरजेचा आहे। या देशात 1996 बेट आहेत, पण लोकवस्ती साधारण 200 बेटांवरच आहे। भारतीय महासागरात मालदीव भारतासाठी ब्रिटिश काळापासून एक स्ट्रॅटेजिक लोकेशन राहिला आहे। इथे मालदीव आहे आणि बाजूला आहे भारतीय महासागर। या महासागरातून भारताला युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांचा मार्ग मिळतो। इथे चीनच्या बाजूला जसा दक्षिण चिनी समुद्र आहे तसंच महत्त्व भारतासाठी या भारतीय महासागराचं आहे, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, सुएझ कालवा, बाब एल मंदेब स्ट्रेट यांसारखे महत्त्वाचे प्रवेशद्वार भारतीय महासागरात आहेत। पूर्वेला स्ट्रेट ऑफ मलक्का आहे। आकडेवारीतच सांगायचं तर जगातले 80% तेल घेऊन जाणारी जहाजं या मार्गावरून जातात। या सगळ्याच्या मध्यभागी मालदीवसारखा अत्यंत छोटासा पण महत्त्वाचा देश आहे। अमेरिकन आर्मी फिलिपिन्सच्या समुद्रात आणि प्रशांत महासागरात तैनात आहे। दक्षिण चिनी समुद्रात चायनीज आर्मी आहे। त्यामुळेच भारताला जर भारतीय महासागरात वर्चस्व ठेवायचं असेल तर मालदीवसारखा देश अत्यंत महत्त्वाचा आहे। पण मुइझू चीनच्या जास्त जवळ गेल्यामुळे या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला। मालदीव आणि भारताचे संबंध चीनपेक्षा किती जुने आहेत त्यासाठी एकच उदाहरण पुरेसं आहे। साल 2011 पर्यंत मालदीवमध्ये चीनचा साधा दूतावास सुद्धा नव्हता। मालदीवमध्ये जी भाषा बोलली जाते तिचा ॲक्सेंट हा दक्षिण भारतातील भाषेसारखा आहे। दक्षिण भारतातील अनेक लोक रोजगारासाठी मालदीवमध्ये स्थायिक झालेले आहेत।
मालदीवला भारताने आजपर्यंत प्रत्येक अडचणीच्या काळात सर्वात आधी मदत केली आहे. 1988च्या मालदीवमधील उठावात राष्ट्रपतींना भारतीय आर्मीने वाचवलं होतं. बंडाळी झाल्यानंतर काही तासात भारतीय सैन्य मालदीवमध्ये दाखल झालं. लपून बसलेल्या राष्ट्राध्यक्षांना पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसून भारताने सरकार स्थिर केलं. 2004च्या नैसर्गिक आपत्तीत अन्न आणि पाणी भारताने पुरवलं. 2014च्या संकटात भारताकडून मालदीवला पिण्याचं पाणी पुरवण्यात आलं. कोविड काळात भारतीय रुग्णालये उपलब्ध करून दिली आणि मोफत लस पुरवली. हे सगळं असलं तरी गेल्या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी मुइझू यांच्या पक्षाने भारताच्या विरोधात देशात एक वातावरण तयार केलं. भारताकडून आपल्याला गुलाम असल्यासारखं वागवलं जात असल्याचा प्रचार केला. नेमका हाच विरोधी पक्ष सत्तेत आला आणि चीनच्या मांडीवर जाऊन बसला. 2013 पासून चीनने आपला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत म्हणजेच BRIच्या विस्तारासाठी मालदीवलाही एक धोरणात्मक देश म्हणून पाहिलं. मालदीवमध्ये प्रचंड गुंतवणूक केली. उड्डाणपूल, रस्ते, कार्यालय बांधले आणि पैशांचा ओघ सुरू ठेवला. याविरोधात बोलणाऱ्या माजी राष्ट्रपतींनाही मालदीवमध्ये अटक झाली, कारण तेव्हा चीन धार्जिणं सरकार होतं. चीनच्या पैशांवर आपल्या देशाचा GDP वाढतो हे पाहून सुरुवातीला मालदीवला चांगलं वाटलं. पण आता देशाच्या एकूण बजेटपैकी 10% कर्ज चीनचं झालंय. गेल्या वर्षी मालदीवचा GDP $5.3 बिलियन एवढा होता, पण एकट्या चीनलाच मालदीवला कर्जापोटी $3 बिलियन देणं आहे. चीन आणि मालदीव यांच्यातला द्विपक्षीय व्यापार 99% एकतर्फी आहे, म्हणजेच मालदीवकडून 99% आयात चीनमधून केली जाते. मुइझू सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. या दौऱ्यात भारताने मालदीवच्या लोकांची ज्या पद्धतीने मनं जिंकली आहेत ते पाहून मुइझू यांच्यावर आधी जी भूमिका घेतली त्याबद्दल टीका होते. अडचणीच्या वेळी भारतच पुन्हा मदतीला आला. तुम्ही चीनच्या जवळ का गेलात असं लोक सुनावतायत. गेल्या कित्येक दशकांपासून शेजार धर्म निभावणं हे भारताचं कर्तव्यच राहिलंय. मग तो बांगलादेश असो किंवा नेपाळ किंवा मालदीव, या देशांना कायम भारताचं महत्त्व समजत राहिलंय ते अडचणीच्या काळात. एक भारतीय म्हणून मालदीवसोबतच्या संबंधांवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर लिहा.